कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. लांजा तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण. खेडमध्ये पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याची गंभीर परिस्थिती, खेडमधील जवळपास 80 ते 90% पेट्रोल पंप तात्पुरते बंद, पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय. दापोली तालुक्यातील दाभळ गावातील कोडजाई खाडीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची शक्यता. आणि गॅस तुटवड्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ, सिलेंडर गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांची मोठी तारांबळ. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पूर्व भागात अवकाळी पावसानं अचानक हजेरी लावत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. काही भागांमध्ये गारपीट झाल्याची देखील नोंद झाली असून यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. पावसाबरोबरच जोरदार वारे वाहू लागल्यामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आधीच हवामानातील बदलांमुळे त्रस्त असलेल्या बागायतदारांना आता या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी तालुक्यात उकाड्याची तीव्रता कायम असताना शेजारच्या लांजा तालुक्यात अचानक पावसाचे धुमशान पाहायला मिळाले. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेकांनी आसरा शोधण्यासाठी धावपळ केल्याचं देखील दिसून आलं. दरम्यान या अवकाळी पावसामुळे आंबा हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी बागायतदारांकडून केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता कोकणालाही बसू लागला असून खेडमधील जवळपास 80 ते 90% पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेल्या काही मोजक्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत असून काही ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचं देखील समोर आलं आहे. इंधन संपल्यामुळे काही पेट्रोल पंप बंद करण्यात आले. यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांना जाब विचारल्याचे तसेच धक्काबुक्कीचे प्रकार घडल्याचे देखील सांगितलं जात आहे. दरम्यान ज्या पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठा झाला आहे त्या ठिकाणी पेट्रोल वितरण सुरू करण्यात आले असले तरी वाहनांच्या मोठ्या रांगा अद्याप कायम आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन परिस्थिती सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे. मी शौकत ठाकूर मेटे, माजी सरपंच. मी लेव्हल पंपामधले पण संपलेलं आहे पेट्रोल. मी इथे 2 तास सरळ 2 तास जास्त उभा आहे, मी आणि माझे वडील. त्यामुळे काय देशाची परिस्थिती काय होणार पुढे देशाचं. जवान पिढीचं तर संपलंच. आता ह्याच्या पुढे मोदी साहेब काय, आता त्यांनी जावं जत्रेला तरी जावं, कुठेतरी यात्रेला निघून. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल डिझेल तुटवड्याच्या चर्चांदरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचं सांगत जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा होऊ देणार नसल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. तसेच आंबा काजू बागायतदारांचा नुकसान भरपाईबाबत आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील निलेश राणे यांनी भाष्य केलंय. काय झालंय, बातम्या बघून लोक पॅनिक होत आहेत आणि पॅनिकमुळे ज्याची 75% फुल आहे तो पण फुल करायला अजून चालला. म्हणून त्या रांगा आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामध्ये पॅनिक व्हायचं काही कारण नाही. कुठेही शॉर्टेज आम्ही येऊ देणार नाही. आम्ही सातत्याने टचमध्ये आहे, प्रशासन सातत्याने टचमध्ये आहे. जे एजंट आहेत, प्रायव्हेट असतील, गव्हर्नमेंट असतील, त्या सगळ्यांशी आमचं बोलणं चालू आहे. कुठेही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शॉर्टेज येऊ देणार नाही. मुळातच आपण ज्या क्रायटेरियामध्ये बसायचो, जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला त्या क्रायटेरियामध्ये फक्त 15 ते 17 हजार रुपये मिळायचे. पहिल्यांदा कोकणाला 22,000 रुपये मिळाले पर हेक्टर. ही फक्त विम्याची रक्कम जी वाढवण्यात आली आहे ती रक्कम आहे. साहेबांचं भाषण जर आपण व्यवस्थित ऐकलं असेल, सन्माननीय फडणवीस साहेबांचं, अजून काय मदत ते जाहीर करणार आहेत. पण ते मापदंड काय आहेत, जिल्हा प्रशासनाकडून वरती त्यांना जी काही इन्फॉर्मेशन जाते, माहिती जाते, त्या आधारावर पुढची मदत ते जाहीर करणार आहे. सिंधुदुर्गात आता विरोधकांना काही किंमत नाही, ह्याचाच अर्थ होतो तो. आता राजू शेट्टी ह्याच्यावरती काय स्टँड घेत आहेत हे त्यांना माहीत. मी त्यांच्या स्टँडवर मी काय बोलू इच्छित नाही. ते जेव्हा करतील, काय बोलतील, त्याच्यावरती बघू ते काय करतायत ते. पण जे ते सांगतायत ते खोटं आहे.
जी मदत मिळालेली आहे ती आम्ही तुम्हाला ऑन पेपर दाखवू शकतो, किती पैसे मिळाले तुम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दाखवू शकतो. आता त्याच्या पलीकडे त्यांना वाटतं की हे अमुकच रक्कम मिळाली पाहिजे, तर त्यांनी तशी जाहीर करावी की तुम्हाला कुठली अमुक रक्कम तुम्हाला हवी आणि कुठल्या हेडखाली हवी आहे, हे जाहीर करावं आंदोलन करण्यापेक्षा. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभेळ गावातील कोडजाई खाडीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सक्शन पंपाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत गंभीर आरोप करत महसूल प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलंय. या अवैध उत्खननामुळे खाडीत असलेल्या कांदळवनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणाला देखील गंभीर धोका निर्माण झालाय. दरम्यान या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारत अवैध उत्खनन थांबवणार का असा थेट सवाल उपस्थित करण्यात आलाय. या गंभीर प्रकाराकडे प्रशासन कधी लक्ष देणार आणि संबंधितांवर काय कारवाई होणार याकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे वृत्तांकन करत असताना 25 मार्च रोजी पत्रकारावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पत्रकार दीपक भागवत हे उपोषणाच्या ठिकाणी गेले असताना काही जणांकडून त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. भागवत यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेत त्यांच्यासोबत असलेल्या कॅमेरामनला देखील दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान अलीकडच्या काळात पत्रकारांवर हल्ले होण्याची चिपळूणमधील ही दुसरी घटना आहे. रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेला ताईचा वडापाव सध्या गॅस तुटवड्यामुळे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. सिलेंडर गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली असून काहींना कोळशाच्या साहाय्याने व्यवसाय सुरू ठेवावा लागत आहे. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी नेरळमधील ताईचा वडापाव हे खास आकर्षण मानलं जातं. मात्र गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आल्यानं पर्यटकांचा हिरमोड होत आहे. दरम्यान कोळशाचा पुरवठा देखील मर्यादित असल्याने हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. तसेच सिलेंडरच्या दरात दुप्पट वाढ झाल्याने सर्वसामान्य हॉटेल चालकांना व्यवसाय करणे अवघड झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येते आहे. आम्ही तर कोळशाच्या भट्टीवर करतोय आणि आमचं एक तर लक्ष्मी वडापाव बंद करायला लागलंय. तिथे गॅसच नाहीये आणि कसली सोय नाहीये आणि मिळाला गॅस तरी पण तो दुप्पट किमतीने घ्यावा लागतोय. किती हाल चाललेत आमचे. कारण काहीतरी मार्ग काढावा ना. बंद करायची वेळ, उपासमारीची वेळ येईल. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.